महाराष्ट्रातील लाखो शेतकरी सध्या ज्या एका गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहेत ती म्हणजे शेतकरी कर्जमाफी होय. कर्जमाफीच्या संदर्भात आज एक अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच मोठी बातमी समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघू शकता आणि अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा होईल असे वाटत असतानाच शेतकऱ्यांना आणखीन काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चिन्हे दिसून येत आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर काय घडले आणि प्रत्यक्षात तुमच्या खात्यात पैसे का जमा झाले नाहीत याचे सविस्तर थोडक्यात विश्लेषणसहित आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, 4 ऑगस्ट ही तारीख शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. या दिवशी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. या बैठकीनंतर ज्या शेतकऱ्यांनी आपली KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम वितरित करण्यास सुरुवात होईल अशी मोठी अपेक्षा लागून होती. शासनाने या वितरणासाठी एक विशेष कार्यक्रमाचे नियोजनही केले होते. असे वाटत होते की या बैठकीनंतर लगेचच किंवा पुढील 1-2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात आनंदाची बातमी म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होईल. मात्र दुर्दैवाने या बैठकीनंतरही तुर्तास कर्जमाफीची रक्कम वितरित केली जाणार नसल्याची दाट शक्यता दिसून येत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी 7,000 कोटी रुपयाच्या निधीची मोठी तरतूद केलेली आहे. हा निधी लाखो पात्र शेतकऱ्यांसाठी राखून ठेवण्यात आलेला आहे. लाखो शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत आपली KYC प्रक्रिया देखील पूर्ण केलेली आहे. शासनाच्या माध्यमातून यापूर्वी असे सांगण्यात आले होते की एकदा का शेतकऱ्यांची KYC पूर्ण झाली की पुढील 48 तासाच्या आत त्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल. मात्र या आश्वासनांचा अंमलबजावणी होण्यात आता मोठे अडथळे येत असल्याचं दिसून येत आहे. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की निधी उपलब्ध असून KYC प्रक्रिया पूर्ण होऊनही पैसे का मिळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे टेक्निकल इश्यू किंवा टेक्निकल इंटरनल एरर म्हणजेच तांत्रिक बाबींचा गोंधळ आपल्याला दिसून येत आहे. शेतकरी मित्रांनो, शासनाकडे शेतकऱ्यांचा जो डाटा उपलब्ध असणे आवश्यक आहे तो अद्याप पूर्णपणे किंवा व्यवस्थित स्वरूपात प्राप्त झालेला नाही. जोपर्यंत अचूक माहिती, योग्य माहिती आणि डाटा शासनाच्या प्रणालीमध्ये येत नाही तोपर्यंत ही रक्कम वितरित करणे कठीण दिसून येत आहे. ऑनलाईन वितरण प्रक्रियेमध्ये काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या आहेत. यामुळे या वितरणाचा कार्यक्रम पुढे ढकलण्याची वेळ शासनावर आलेली दिसून येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, या सर्व गोंधळात एक शक्यता अशी वर्तवण्यात येत आहे की सर्व शेतकऱ्यांना एकदम पैसे देण्याऐवजी प्रायोगिक तत्त्वावर म्हणजेच पिलोट बेसिसवर काही शेतकऱ्यांच्या खात्यात वितरण केले जाऊ शकते. शेतकरी मित्रांनो, जर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही निवडक शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्याचा कार्यक्रम झाला तर तो टोकन स्वरूपात पार पडू शकतो. मात्र जोपर्यंत सर्व माहितीचा डाटा तांत्रिकदृष्ट्या अचूकपणे उपलब्ध होत नाही तोपर्यंत सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम क्रेडिट केली जाणे कठीण दिसत आहे. आजच्या घडीला परिस्थिती अशी आहे की शेतकरी सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही पुन्हा एकदा केवळ वेटिंग मोडवर आहेत. जोपर्यंत नवीन अपडेट येत नाही किंवा सरकारकडून तांत्रिक समस्या दूर केल्या जात नाहीत तोपर्यंत ही प्रतीक्षा अशीच राहते का असं वाटत आहे. कर्जमाफी हा तुमच्या जीवनातील महत्त्वाचा विषय आहे आणि शासनाकडे निधी असताना केवळ तांत्रिक कारणामुळे तो रखडणे ही चिंतेची बाब आहे. या संदर्भात जसे काही नवीन अपडेट येईल किंवा शासनाकडून अधिकृत माहिती मिळेल ती व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. त्यामुळे जोपर्यंत पुढची सूचना येत नाही तोपर्यंत गोंधळून न जाता अधिकृत माहितीची प्रतीक्षा करू शकता. या प्रक्रियेतील प्रत्येक नवीन घडामोडी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर पुढील काही महत्त्वाचे अपडेट येईपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता. मी नवीन आहे आणि आपला हा चॅनलसुद्धा नवीन आहे, पण नवीन आहे म्हणून तुमच्यापर्यंत अर्धी किंवा अर्धवट बातमी पोचवली जाईल असं नाही आहे. अचूक आणि योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोचवली जाईल. तर यासोबत हा व्हिडिओ थांबवणार आहोत. शक्य असेल तर हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर शेअर करू शकता. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.